आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. जामखेड तालुक्यातील दरदवाडी येथील विकास साहेबराव रणसिंग यांच्या कुटुंबावर सातत्याने होत असलेल्या अन्याय अत्याचाराला कंटाळून त्याचप्रमाणे जाणून बुजून अदानी कंपनीचा सोलर प्रोजेक्टचा खांब विकास रणसिंग यांच्या दारातच रोवल्यामुळे वैतागून आणि कंटाळून मातंग समाजातील विकास रणसिंग यांनी स्वतःच्याच घरात गळ्यातील मफलरने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विकास रणसिंग यांनी स्वतःचा व्हिडिओ देखील बनवलाय. त्या आधारे महादेव दराडे आणि चतुर्भुज दाताळ यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वसंतराव सकट यांनी केली आहे. दरदवाडी गावातील महादेव दराडे ही वंजारी समाजातील व्यक्ती ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करीत असे. कारखान्याची उचल घेतल्यानंतर कोयत्यामागे पैसे देत असताना आपली स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून महादेव दराडे या मुकादमाने विकास रणसिंग याची 10 गुंठे जमीन तारण म्हणून लिहून घेतली होती. विकास रणसिंगे हा उचल घेतलेली रक्कम फेडल्यानंतर ती जमीन परत मागत होता. तेव्हा त्याच्या लक्षात आले की महादेव दराडे या मुकादमाने आपला सहकारी चतुर्भुज दाताळ याच्या मदतीने विकास रणसिंगे याची जमीन स्वतःच्या आईच्या नावावर केली आहे. परिणामी ती 10 गुंठे जमीन तो मातंग समाजातील विकास रणसिंग याला परत देत नव्हता. त्यातच अदानी कंपनीचा सोलर प्रोजेक्टचा खांब मुद्दामहून विकास रणसिंग याच्या दारातच रोवल्यामुळे अक्षरशः मुकादम महादेव दराडे याच्या पुढे हार मानून वैतागून विकास रणसिंग यांनी स्वतःच्याच घरात आत्महत्या केली. सदर घटनेचा बहुजन समता पार्टीने तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे. खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री क्षीरसागर यांनी गुन्हा नोंद करताना फक्त BNS कलम 108(3)(5) म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त एवढाच गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला नाही. खर्डा पोलीस स्टेशनचे अधिकारी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा पद्धतीचा आरोप बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी केला आहे. विकास रणसिंग यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या महादेव दराडे आणि चतुर्भुज दाताळ यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे कारवाई करावी. त्याचप्रमाणे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुजन समता पार्टीने केली आहे. येणाऱ्या 14 ऑगस्ट पर्यंत जर कारवाई केली नाही तर 15 ऑगस्ट पासून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही बहुजन समता पार्टीचे नेते वसंतराव सकट यांनी दिला आहे. जय भारत जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.